नदीची पूजा आपण सगळे करतो, पण एक अशी नदी आहे जिची पूर्ण परिक्रमा केली जाते. आणि सगळ्यात खास म्हणजे ही नदी इतर नद्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ती म्हणजे पवित्र नर्मदा. पण नर्मदा परिक्रमा का केली जाते आणि ती एवढी खास का आहे? नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात द साई क्युरियस माइंड. आणि आज आपण जाणून घेणार आहोत नर्मदा परिक्रमा का केली जाते आणि नर्मदा नदी इतकी वेगळी का आहे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नर्मदा नदीला हिंदू धर्मात खूप पवित्र मानलं जातं. असं मानलं जातं की गंगा नदीत स्नान केल्याने जे पुण्य मिळतं तेच पुण्य नर्मदेच्या फक्त दर्शनाने मिळतं. नर्मदा ही भगवान शंकराच्या अश्रूंमधून उत्पन्न झाली आहे अशी ही एक पौराणिक कथा आहे. म्हणूनच तिला रेवा किंवा शिवकन्या असे म्हटलं जातं. भारतामधील बहुतेक नद्या पूर्वेकडे वाहतात, पण नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहते. हे खूपच दुर्मिळ आहे. इतर नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळतं असं मानलं जातं, पण नर्मदेचं फक्त दर्शन केल्यानेही पुण्य मिळतं ही खास श्रद्धा आहे. नर्मदा नदीत नैसर्गिकरित्या तयार होणारे नर्मदेश्वर शिवलिंग खूप प्रसिद्ध आहेत. हे शिवलिंग थेट भगवान शिवाचं स्वरूप मानलं जातं. भारतामध्ये फक्त नर्मदा नदीचीच पूर्ण परिक्रमा केली जाते. हेच तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य. परिक्रमा म्हणजे एखाद्या पवित्र स्थळाभोवती प्रदक्षिणा घालणं, पण नर्मदा परिक्रमा ही साधी नाही. ही संपूर्ण नदीच्या दोन्ही काठांवरून चालत पूर्ण केली जाते. ही परिक्रमा साधारण 3000 किलोमीटर लांब असते आणि पूर्ण करायला लागतात जवळपास 3 वर्ष, 3 महिने आणि 13 दिवस. लोकांना वाटतं की या परिक्रमेने मन शांत होतं आणि आत्म्याला शांती मिळते. ही परिक्रमा केल्याने आयुष्यातील पापं नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. या प्रवासात साधक पूर्णपणे साध्या जीवनात राहतात, ज्यामुळे त्यांचं नातं ईश्वराशी अधिक घट्ट होतं. हा प्रवास फक्त शरीराचा नाही तर मन आणि आत्म्याचा आहे. नर्मदा परिक्रमा करताना काही कठोर नियम पाळावे लागतात. नदी नेहमी उजव्या बाजूला ठेवायची. परिक्रमा पायीच करायची. साधं जीवन, जमिनीवर झोपणं, भिक्षा मागून अन्न घेणं. नदी ओलांडायची नाही. हे नियम पाळल्याशिवाय परिक्रमा पूर्ण मानली जात नाही. नर्मदा परिक्रमा ही फक्त एक प्रवास नाही, ती श्रद्धा, संयम आणि आत्मशोध यांचा संगम आहे. जिथे शरीर थकतं पण मन अधिक मजबूत होतं. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रोचक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.